तू श्री दत्तोललाट फलके नमस्करी तू असे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, सत्य सनातन महात्मा धर्म की जय। आत्मशांती ज्ञान यज्ञ 115वा। या आत्मशांती ज्ञान यज्ञामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने काल आपण पाहिलं, अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम असं भगवान श्रीकृष्ण महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये स्वतःच्या संबंधात त्या ईश्वरीय तत्वाच्या अधिष्ठानावर अधिष्ठित होऊन स्वतःचं महत्व पटवून दिलेलं आहे. यो मामेव असम्मूढो, जो मला कुठल्याही प्रकारचा संभ्रम नसताना यो मामेव असम्मूढो जानाति पुरुषोत्तमम, जो मला अशा प्रकारे जो पुरुषोत्तमाला जाणतो, स सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत, जो परम पुरुषोत्तम परमात्म्याला जाणतो तोच खऱ्या अर्थाने सर्व काही जाणतो. आणि जो त्याला जाणत नाही आणि त्याला न जाणता सर्व काही जाणतो, तो काहीच जाणत नाही. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एक फार सुंदर ओवी या संबंधामध्ये सांगितलेली आहे. अर्जुना वेदविदू जरी जाहला, तरी माते नेनता वाया गेला, कडू सांडुनी उपन्नला कोंडा जैसा. काय सुंदर ओवी आहे. मराठी साहित्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रारंभीच्या काळामध्ये भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो काही दिव्य उपदेश भक्तजनांना केलेला आहे, ज्या काही लीळा क्रीडा जीवांच्या उद्धारासाठी केलेल्या आहेत, जे काही अनेक जीवांचं वेगवेगळ्या पद्धतीने दुःख निवारण झालं पाहिजे, अनेक जीवांना सुख फळाला पाठवलं पाहिजे आणि अनेक जीवांना दुःख मुक्त करून सुख फळ दिलं पाहिजे, किंवा मोक्ष मुक्तीचा मार्ग प्रशस्त करून दिला पाहिजे, या उद्देशाने लीळादान, संबंधदान, ग्रहणादान आणि कैवल्यदानादी ज्या काही दान देण्याच्या पद्धतीतून ज्या काही अमोघा लीळा केलेल्या आहेत, त्या लीळांचा संग्रह म्हणजे मराठी साहित्यामधला पहिला गद्य ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र आहे. आणि भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या आणि रुक्मिणी मातेच्या विवाहाच्या प्रसंगीचं जे वर्णन भगवान श्री गोविंद प्रभूंच्या प्रेरणेने महदंबेने, ते महदंबेचे धवळे गायलेले आहेत, ते म्हणजे श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर म्हणून आहे. आणि ती मराठीतली पहिली कविता आहे, म्हणजे मराठीतला आद्य गद्य ग्रंथ आणि मराठीचा पहिला पद्य ग्रंथ जर कोणी निर्माण केला असेल तर तो महानुभाव संप्रदायाच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. ते महत्वपूर्ण असं मराठी साहित्यावरील महानुभाव संप्रदायाचं योगदान आहे. मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन भाषा. प्रणय देशमुख म्हणून जे काही होते प्रसिद्ध इतिहास संशोधक, त्यांनी वैदिक काळापासून मराठी भाषेचा उद्गम आणि विकास
झालेला आहे अशा प्रकारचं मत मांडलं होतं. परंतु ही भाषा होती, बोली भाषा होती, ती लिखित भाषा नव्हती. ती नंतर श्री क्षेत्र रुद्रपूर परमेश्वरपूर या ठिकाणी खऱ्या अर्थाने या साहित्याची निर्मिती झाली. आणि म्हणून आपण पाहतो आहोत की या 2 वर्षापूर्वी श्री क्षेत्र रुद्रपूरला महाराष्ट्र शासनाने सुद्धा मराठी भाषा विद्यापीठ श्री क्षेत्र रुद्रपूरला दिलेला आहे. अनेक वर्षापासून हा वाद चालू होता. कुणी म्हणे अंबेजोगाईला द्या, कुणी म्हणे मुंबईला मराठी भाषा विद्यापीठ होऊ द्या, कुणी म्हणे अंबुर्याला द्या. परंतु महाराष्ट्र शासनाने साहित्यिक विद्वानांचं जे मत खऱ्या अर्थाने बागवलं आणि त्यामध्ये त्यांना जे खऱ्या अर्थाने शासनाला आवर्जून ते वाटलं की मराठी साहित्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणेच्या संदर्भामध्ये श्री क्षेत्र रुद्रपूरचं फार मोठं महत्व आहे. की ज्या रुद्रपूरमध्ये श्री गोविंद प्रभू बाबांनी विषमता निर्मूलन करण्याचं काम केलं, सामाजिक समता निर्माण करण्याचं काम केलं आणि दीन दलित समाजाला सुद्धा जगण्याचा अधिकार प्रदान केला. त्या रुद्रपूरला खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचं लिखित स्वरूप निर्माण झालं आणि त्याच रुद्रपूरला मराठी भाषा विद्यापीठ दिलं गेलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तिथे मराठी भाषा विद्यापीठाचं काम अत्यंत जोमाने चालू आहे. आणि हे सर्व सांगण्याचं कारण असं की आपला हा जो विषय आहे, हा विषय श्रीकृष्ण कथा जरी असते तरी श्री चक्रधर निरूपित श्री कृष्ण चरित्र हा आपला महत्वपूर्ण अशा प्रकारचा विषय आहे. आणि श्री चक्रधर प्रभूंनी निरूपण केलेलं हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र बांधणीचं काम मराठी साहित्यामध्ये जर पहिल्याने कुठे झालं असेल तर ते रुद्रपूरला झालं. आणि त्याच ठिकाणी महिम भट्टांनी संपूर्ण मराठीच्या या आद्य गद्य ग्रंथाची निर्मिती केली. आणि महदंबेच्या माध्यमातून श्री गोविंद प्रभू बाबांनी प्रेरणा देऊन मराठीचं पहिलं पद्य महदंबेचे धवळे म्हणून त्याच ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशा त्या लीळा चरित्रानुसार आपल्याला श्रीकृष्ण चरित्राचा विचार करायचा आहे. श्रीकृष्ण चरित्र भारतवर्षामध्ये असा एकही व्यक्ती नसेल जो सज्ञान व्यक्ती आहे, असा एकही व्यक्ती नसेल की ज्याला श्रीकृष्ण भगवंताचं अल्पसकावलेलं पण चरित्र माहिती नाही. त्या भारतवर्षामध्ये भागवत कथा आणि रामायण कथा या 2 कथा अत्यंत महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. अशा रामाचं संपूर्ण चरित्र म्हणजे काय आहे? रामायण आहे. आणि भगवान श्रीकृष्ण महाराजांचं संपूर्ण चरित्र ज्यामध्ये वर्णन केल्या गेलेलं आहे अशी श्रीकृष्ण कथा म्हणजे भागवत आहे. पहिला श्लोक आपण नमनाला घेतलेला पाहिला की आदौ भागवतामध्ये काय सांगितलंय की आदौ देवकी देव गर्भ जननम. सुरुवातीला परमेश्वराचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण महाराजांचा अवतार हा देवकीच्या उदरामध्ये होतो याचं वर्णन आहे. पण देवकीच्या उदरामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला एवढंच हे महत्वपूर्ण वर्णन नाही, तर देवकी मातेला किती कष्ट सहन करावे लागले
याची कधीतरी आपण म्हणजे चिंतन करताना कधी कधी ही विचारधारा आपण लक्षात घेतो का? आपल्याला थोडस दुःख झालं, थोडस कष्ट वाटायला लागले की लगेच आपण देवाकडे धाव घेतो आणि खूप आपण स्मरण करतो, पारायण करतो, देवधर्म करतो. दुःख आलं की देव आठवतो आणि सुख आलं की देवाला विसरून जातो. असं सर्वसामान्य माणसाचं जीवन चालत असतं आणि त्यामध्येही आपण देवाचं जे स्मरण, पारायण, चिंतन, मनन करतो आणि तरीही आपले काही कामं होत नाही, दुःख जात नाही आणि म्हणून आपण देवालाच दोष देतो की मी एवढं पारायण करतो, एवढं स्मरण करतो, एवढ्या मनसरच्या खेटा केल्या, मौल्याच्या खेटा केल्या, गणित देवाच्या खेटा केल्या, माहूरच्या खेटा केल्या, पण देव काही मला पावतच नाही. पण कधीतरी आपण हे विचार केलाय का की देवाचं चरित्र समजून घेण्याचा आम्ही कधी प्रयत्न जर केला असेल तर आपल्या असं लक्षात येते की स्वतः देवाची माता असलेली देवकी हिने किती कष्ट सहन केले हो. श्रीकृष्ण भगवंताचा अवतार होण्याच्या आधीच म्हणजे वसुदेव आणि देवकीचं लग्न कंसाच्या पुढाकाराने होतं. कंसाची बहीण म्हणजे देवकी आणि शूरसेनाचा मुलगा म्हणजे वसुदेव हा मथुरेला बऱ्याचदा कंसाच्याकडे येत असतो. यांची मैत्री होत असते आणि मग कंसालाही असं वाटत असतं की अशा प्रकारचा हा बलाढ्य वीर आहे, याच्याशी आपलं नातं कुठेतरी जोडलं पाहिजे आणि कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा आपला खऱ्या अर्थाने धावून येऊ शकतो. आणि म्हणून याला आपली जी बहीण आहे देवकी, अत्यंत प्रिय भगिनी, ही आपण याला जर दिली तर याच्याशी आपलं भाव जवळचं सख्यत्व निर्माण होईल. मित्रत्वाचा संबंध आणि नातेसंबंध अशा प्रकारच्या दोन्ही संबंधातून फार मोठा एक योग हा आपल्या जीवनाशी जोडला जाईल. म्हणून कंस विचार करतो, उग्रसेनाला सांगतो, उग्रसेन त्याचा पिता, त्यालाही मोठा आनंद वाटतो की ठीक आहे वसुदेवासारखा शूरसेन राजाचा पुत्र आपल्या परिवारातला आणि त्याच्याशी जर अशा प्रकारचा विवाह झाला तर फार चांगली गोष्ट होईल. आणि त्याप्रमाणे त्यांचा विवाह सोहळा आयोजित केला जातो. विवाह सोहळ्याचे फार मोठा तो महोत्सव त्या ठिकाणी केला जातो आणि ती जी मिरवणूक, ती जी वरात निघते, नवरदेव नवरीची वरात संपूर्ण मथुरा नगरीतून जेव्हा ती निघते तेव्हा त्या रथाचं सारथ्य करण्यासाठी स्वतः कंस घोड्याचे लगाम हातात धारण करतो, सारथी बनतो. कधी कधी वाईट माणसं सुद्धा, दुष्प्रवृत्तीचे माणसं सुद्धा स्वार्थासाठी फार चांगलं काम करत असतात. त्याचाच हा प्रत्येक आपल्याला दिसून येतो. पण नियतीला अशा वाईट लोकांना वाईटाकडे जास्तीत जास्त वाटचाल करायला लावायची असते आणि त्यातूनच त्यांचा विनाश घडवून आणायचा असतो. हे नियतीचं कार्य नियतीच करत असते आणि त्याप्रमाणे यांना कितीही त्यांच्या स्वार्थपूर्तीसाठी हे असुरी प्रवृत्तीचे लोक काम करत असतील तरी एक दिवस असा येतो की त्यांचा विनाश त्यांच्याच कर्मातून निश्चित केला जात असतो. आणि अशा प्रकारची ती आनंद यात्रा, ती वरात वसुदेव देवकी रथामध्ये बसलेली आहे, त्यांची मिरवणूक निघालेली आहे. मथुरेचा दुतर्फा लोक त्या रस्त्याने तो आनंद उत्सव पाहत आहे की मथुरा नगरातील राजकुमारी देवकीचा विवाह वसुदेवाशी होतो आहे आणि ती मिरवणूक पाहण्यासाठी सर्व सज्ज झालेले दुतर्फा लोक गर्दी करून एकमेकाला मागे लोटून
तो सोहळा पाहण्यासाठी धडपड करत आहे. आणि अशी ती मिरवणूक सर्व मथुरा नगरीतून चालत येत असताना जेव्हा ती राजवाड्याकडे परत येते तेव्हा आकाशवाणी होते. आकाशामध्ये कडकडाट होतो आणि कडकडाट झाल्यानंतर आकाशवाणीचे शब्द स्पष्टपणे सर्वांना जाणवतात की हे कंसापुत्र, तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. आणि ही आकाशवाणी कंसाने ऐकल्याबरोबर आसुरी प्रवृत्तीच्या माणसाचा काय संयम त्याचा राखला जात नाही. रथाचे घोडे त्याने सोडून दिलेले आहेत आणि कमरेच्या तलवारीवर त्याचे मूठ घट्ट पकडलेली आहे. त्याने तलवारीची म्यानातून ती काढलेली आहे. आणि आकाशवाणीने हा जो आदेश दिलेला आहे की या देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ ठरणार, तुझा अंत ठरणार. मग आता त्या देवकीलाच मारलं म्हणजे न रहेगा बास न म्हणजे की बासरी, म्हणजे मुलगाच होणार नाही ना तिला. आताच तिला मारून टाकलं म्हणजे संपलं सर्व. बहीण असली तरी ते बहिणीचं प्रेम त्या ठिकाणी आटून गेलं. जेव्हा बहीण सुद्धा आपल्या कुठेतरी स्वार्थाच्या आड येते असं भावाला वाटतं तेव्हा तो बहिणीचा सुद्धा वैरी बनत असतो. व्यवहारामध्ये असं घटना अनेक बहिणींना माहिती आहे. म्हणून भाऊ बहिणीला महत्व द्यायला तयार नाही असं शासनाने पाहिलं आणि शासनाने ठरवलं की या सर्व बहिणींना आपणच लाडक्या बहिणी बनवलं पाहिजे. तर बनवलं. काही बहिणी लाडक्या बहिणी झाल्या. पण अनेकांच्या आता समस्या निर्माण होऊन राहिल्या की काहींचे पैसेच येत नाही, काहींच्या कागदपत्राची पूर्तताच होत नाही. अनेक अडचणी त्यामध्ये निर्माण होऊन राहिल्या. म्हणून हा घट्ट पकडला. अरे मित्रा, अरे तू माझा सुद्धा आता मित्र नाही, सोयरा झाला आहेस आणि एका बाईवर तू हात उचलतोस. तुझीच बहीण आहे ती अबला आहे आणि स्त्री हत्या हा फार मोठा अपराध आहे, फार मोठं पाप आहे. आपल्याला माहिती आहे श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रामध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी सहस्रार्जुनाला अनेक वरदान दिले. त्याने तशाच प्रकारची अत्यंत सेवा केली आणि श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला खूप वरदान देतात. सहस्त्र हात होतील. 2 भुजा काय मागतो, 2 चांगले हात त्याचे छोटे हात होते आणि 2 छोटे हात काय मागतोस, जा सहस्त्र हात तुला होतील. आणि सहस्त्र हात झाल्याचा अनुभव त्याला हसायला लागला. श्री दत्तात्रय प्रभूला वंदन करायला लागला. पुन्हा श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न होतात. म्हणे पृथ्वीचा वलयांकित राजा होशील. पुन्हा आनंद निर्माण झाला. पुन्हा श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात तू अगाध शत्रू होशील. कोणी तुझा शत्रू या पृथ्वी तलावर राहणार नाही आणि सृष्टीच्या अंतापर्यंत तू नित्य राहशील. श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार नित्य, श्री दत्तात्रय प्रभूचा हा अनन्य सेवक भक्त प्रभू याच्यावर प्रसन्न झाले आणि दंड आणि म्हणाले हे भक्ता मी नित्य, माझा तू असा भक्त आहे की तूही नित्य राहशील सृष्टीच्या अंतापर्यंत आणि जाणवणी लोकांचे मनोरथ पुरवशील. कोणी याचक आला, कोणी दान मागण्यासाठी तुला आला तर त्याला काय आवश्यक आहे हे तुला सांगण्याची गरज भासणार नाही. ते त्याच्याकडे पाहतात त्याच्या हृदयातला भाव तू जाणू शकशील आणि हा कशासाठी आला, त्याला काय दिलं पाहिजे याची स्फुरणा तुला होईल आणि जाणवणी लोकांचे मनोरथ तू पुरवशील. असे 1 नव्हे 2 नव्हे 5 वर सहस्रार्जुनाला श्री दत्तात्रय प्रभूंनी दिले
पण शेवट सांगितलं हे वर तुला तेव्हा सफल होतील जेव्हा तू गोहत्या, ब्रह्महत्या आणि स्त्री हत्या करणार नाही. तुझ्याकडून जर गोहत्या घडली, ब्रह्महत्या घडली किंवा स्त्री हत्या घडली तर मात्र या एकाही वराचा लाभ होणार नाही. आणि आपण पाहिलं की श्री दत्तात्रय प्रभूंना सुद्धा स्त्रियांचा किती अभिमान आहे. श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात सर्व काही कर पण गायीची हत्या करू नकोस. श्री दत्तात्रय प्रभू बरोबर आपल्याला गाय दिसते. गाय उभी ती म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूच्या मूर्तीजवळ जी असते ती काय असते, ती योग मायाच असते. आणि म्हणून त्या गाय हा जो एक प्राणी आहे हा असा गरीब आणि सर्वांचं पोषण करणारा प्राणी. आणि मग आईच्या दुधानंतर बाळाला आपल्याला जे दिल्या गेलं ते गाईचंच दूध दिल्या गेलं. म्हणून हिंदू धर्मामध्ये त्या गाईला गोमाता सुद्धा म्हटलेला आहे. गोमाता या उद्देशाने की तिचं दूध आपण पितो, तिचं दूध पिऊन आपण मोठे झालो आहोत. आणि म्हणून सर्वांची माता ही गोमाता, तिचा अभिमान परमेश्वराने सुद्धा घेतला. हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना गाईच्या संबंधामध्ये आहेत, पण त्या प्रकारचा अंधश्रद्धात्मक भाव महानुभाव तत्वज्ञानामध्ये नाही. त्यामध्ये उपयुक्त भाव जो आहे तो हाच आहे की हिंसा पाप, पापातो नरक. गाईचीच काय पण तुमची मुंगी रांडण व्हावी, मुंगीची सुद्धा हत्या तुमच्याकडून होऊ नये एवढी अहिंसा वृत्ती तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अहिंसावादी दृष्टिकोन आपल्याला लीळा चरित्रामध्ये दिसतो. आणि भगवान श्रीकृष्ण महाराजांचा सुद्धा तोच दृष्टिकोन भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिसतो. स्त्रियो वेश्या तथा शूद्रा स्त्रियेपि यान्ति परां गतिं. हे अर्जुना, स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो, कारण त्या काळामध्ये केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनाच फक्त धर्माचा अधिकार होता. पुरोहित पंडितांनी वैदिक कर्मकांडात्मक विचार झालेले केवळ शूद्र आपला क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनाच फक्त धर्माचा आणि विशेष कर्माचा अधिकार दिला गेलेला होता. आणि वैश्य आणि शूद्रांना त्यांचे काम त्यांच्यासाठी हेच कर्तव्य कर्म आहे आणि त्यांनी तेवढंच करावं. आणि स्त्रिया चारही वर्गातल्या स्त्रियांना कुठलाच अधिकार नव्हता, धर्माचा अधिकार नव्हता, यज्ञयागादी कर्माचाही अधिकार नव्हता आणि संपत्ती वाढवण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. एवढंच नव्हे तर परमेश्वराच्या भक्तीचा सुद्धा अधिकार नव्हता. तो इतिहासामध्ये जर आपण पाहिला तर पहिल्याने तो अधिकार आपल्याला दिसतो. तो श्री दत्तात्रय प्रभूंनी समस्त महिला वर्गाला तो अधिकार दिला. दुसऱ्यांदा श्रीमद भगवद्गीतेत आणि श्रीकृष्ण चरित्रामध्ये तो अधिकार दिला गेल्याचा आपल्याला